लगीन होऊस आता काय लई दिवस उरोच नाहीत, तोंडावर येलं आहे. त्याच्यामुळे आमची गडबड चालू आहे. म्हणून शॉपिंगला गेलाव सगळ्याजणं. तर ही अंबाबाई भलं मोठं कुक्कू लावून येल्ली. दुकानदार बी वियाले असतील. अक्षतांच्या साड्या दाखवा म्हटली मम्मी. ह्या माणसान जवळपास 30-35च्या वर साड्या दाखवल्या आणि आमच्या मम्मीच एक बी पसंत पडोच नाही. तो माणूस गेला बाजूस. आमची पिऊच लागली तिथे कामास. येड्याबड्याची इतिहासनी कुठे नेतलं म्हटल्यावर माझ्या जीवावर येते बाबा. ह्यांनी त्यांचं काम चालू केल्याने आणि तो दुकानदार ह्यांची तोंड बघित बसायला. आणि ही बाई अशा साड्या बिड्या बघुली जसं काय घरात मम्मीचं कपाट उघडून आपणच साड्या काढली असं. आणि आमची मम्मी साड्या फक्त बघायची, पसंत करीत तर अजिबातच नव्हती. कारण आमच्या मम्मी जरा मॉडर्न पाहिजे होती साडी. नवरीचं राहिलं बाजूस आणि मम्मी ताईसाठीच जास्त चॉईस करली. आणि आमच्या पिऊची चॉईस तर एवढी भारी. असं वाटलं ठीक आहे पिऊ, तुला देतो मी दिवसाचे 500 रुपये. तू जा त्या कपड्याच्या दुकानात, तू लाग कामास, आमासनी काय प्रॉब्लेम नाही. असं स्वखुशीने तिला सांगूसं वाटलं. हिचा ह्यो धंदा चालू झाला तोपर्यंत आमच्या पन्नूचा वेगळाच धंदा. ते फुगे फुडीत बसली तिथे जाऊन. आणि त्याचं चालू झाल्यावर पिऊ आणि ड्युटीवर लागली. ती आपला बस्ता बांधू लावत तिथे थांबूच नाही, जगाचे बस्ते बांधुलेल्या तिथे जाऊन उभा राहिली. आणि तिथनं उठून आली. ते ताई आणि पन्नू ह्या धंद्यास लागल्या. परत पन्नूचं आणि ताईचं बी तेच चालू झालं. ह्याच कामास लागल्या, पिशव्या फोडीत. आता ताई बी काय लहान असल्या सगळं त्याच्याकडनं फोडीत बसल्या. दुकानात तर सगळी त्यांच्याकडेच उघडल्याने. ह्यांचा एक धंदाच निराळा. पन्नू लहान आहे त्याच्यामुळे आम्ही काय म्हणणं नाही. ही पिऊ बी लागली कामाचं. तर काय बोलू सांगा. पिऊचं बी लगीन करूच आहे तर साखरपुडा झाला आणि असलं वागवलेले 4 लोकांनी जाऊन. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं शॉपिंग बिपिंग खरेदी करून झाली आमची. साड्या बिड्या काढला. मग ते शुभ लाभचा बस्ता असताय ना त्याच्यात बांधून देऊल्याने. साड्या कशा आहेत सांगा, नंतर सांगतो कुणाची कुठली साडी आहे ती. खरं कमेंट बॉक्समध्ये सांगा चॉईस कसली आहे. कारण यातली एकही साडी मी चॉईस करूच नाही. आमच्या घरातली लोकं माझ्या चॉईसचा टावेल वापरत नाहीत. साड्या तर दूरची गोष्ट. तो माणूस तरी एवढा बेजार झाला. दादा व्हिडिओच्या माध्यमातून सॉरी, आमच्या घरातल्यानी लईच ताकतिवल्याने तो मानी. 10 साड्या बघून 11व्या साडीस म्हणी या 10 बी आम्हानी पसंत नाही आणि 11वी बी पसंत नाही. सगळं उचलून घेऊन आलो शॉपिंग झाल्यानंतर. आणि मग आम्ही गेलो रूमवर. मी तरी असली आहे नाही घराकडे गेल्यावरती. मी काय उचलूच नाही. माझ्या हातात मोबाईल घेतलो, म्हटलं तुम्ही जावा पुढे बसता घेऊन 3-4 फेऱ्या मारा, मला काय फरक नाही पडणं. उचलूची तर काय मी नाहीच आधीच. मी एवढीशी 20-22 किलोची. लग्नापर्यंत माझी एनर्जी पुरू पाहिजे काय नको.